असा ढोकळा खायचा आहे. चला मग लागा तयारीला. त्यासाठी घेतले मी 1.5 किलो तांदूळ, 750 ग्रॅम चणा डाळ, 400 ग्रॅम पांढरी उडीद डाळ हे गिरणीवरून दळून घेतले. त्यामध्ये घेतली मी 400 ग्रॅम साखर मिक्सरला दळून घेतली. 80 ग्रॅम लिंबू पावडर मिक्सरला दळून घेतले. लिंबू पावडर व साखर याच्यामध्ये ॲड केली. वरून अर्धा कप मीठ टाकले व 50 ग्रॅम टाटा सोडा घालून पीठ एकजीव करून घेतले. आता हे पीठ मी चाळणीने चाळून घेणार आहे, म्हणजे सगळ्या वस्तू एकजीव होऊन जातील. साखर, लिंबू पावडर मस्त एकत्र झालं. मी चला तुम्हाला ढोकळे बनवून दाखवते आता. याच्यामध्ये थोडं पाणी, थोडीशी हळद टाकायची आहे आणि 1 चम्मचभर तेल टाकायचं आहे आपल्याला. तोपर्यंत कढईत गरम पाणी ठेवलं मी. आता हे मस्त भिजून झाल्यावर ताटाला तेल लावून आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि हे ढोकळे अगदी 10 मिनटातच तयार होतात. एकदा तुम्ही हे ढोकळा प्रीमिक्स बनवून बघा, तुमचे ढोकळे कधीच फसणार नाही. ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. चला तोपर्यंत मी आता तडका तयार करायला घेते आणि तडक्यामध्ये हिंग घातल्याशिवाय तर तडका पूर्णच होत नाही. एकदम सुवास सुटतो घरामध्ये. तुम्हाला जर हे ढोकळा प्रीमिक्स करायचं असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कृष्णाई किचनला लाईक, फॉलो, सबस्क्राईब जरूर करा.